अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन सेवेला सुरुवात करते. स्वामींची नित्यसेवा कशी करावी आणि का करावी, काय महत्त्व आहे या 3 अध्यायांचं, तर चला जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. बघा, बरेच नवीन सेवेकरी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, स्वामी महाराजांची नित्यसेवा गुरुवारीच सुरू करावी का? तर नाही, ज्या दिवशी तुमची इच्छा होईल त्या दिवसापासून स्वामींची नित्यसेवा तुम्ही सुरू करू शकता. आता नित्यसेवा म्हणजे काय? नित्यनियमाने केलेली सेवा म्हणजे नित्यसेवा. नित्यसेवेमध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. मासिक धर्म, सुतक, विटाळ आहे तेवढे दिवस तुम्हाला सेवा करायची नाही, नंतर पुन्हा नित्यसेवा सुरू करायची. नित्यसेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, आपले कर्म बदलण्याचं काम जे नशिबात नाही आहे ते सुद्धा देण्याचं काम स्वामी महाराज करत असतात. आता नित्यसेवा म्हणजे काय? तर बघा मैत्रिणींनो, नित्यसेवा ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी केली तरी चालते, परंतु शक्यतो सकाळी देवघरात आसनावरती बसून नित्यसेवा केली तर दिवसभर आपल्यासाठी नित्यसेवा ही कवचकुंडल बनून राहते. बघा, जसे महाभारतातील कुंतीपुत्र कर्णाला कवचकुंडल होते, तसेच माऊलींनी आपल्यासाठी नित्यसेवेच्या रूपाने कवचकुंडल दिले आहेत. या सेवेने स्वामी महाराज स्वतः आपलं रक्षण करतात. आता मैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची नित्यसेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींचा फोटो छोटासा का होईना पण आपल्या देवघरात असणं खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. नित्यसेवेमध्ये सर्वप्रथम श्री स्वामी स्तवन हे पठण करायचे आहे. यासाठी नित्यसेवा स्तोत्र व मंत्र ही पोथी आपल्याकडे हवी आहे. त्यासोबतच श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ देखील आपल्याकडे हवा आहे. नसेल तर स्वामी महाराजांच्या केंद्रात मिळतो, तो तुम्ही विकत घ्या आणि सेवेला सुरुवात करा. ठीक आहे. श्री स्वामी स्तवन पठण करून झाल्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. नंतर 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर 24 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर 24 वेळा महामृत्युंजय मंत्र देखील तुम्हाला म्हणायचा आहे. नंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील 3 अध्याय कर्मशः तुम्हाला पठण करायचे आहेत. बघा, आज 1, 2, 3 अध्याय तुम्ही पठण केले, उद्या 4, 5, 6 अध्याय पठण केले, परवा 7, 8, 9 अध्याय पठण केले. अशा पद्धतीने 7 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं. 1 ते 21 अध्याय या ग्रंथामध्ये आहेत. अध्याय अगदी छोटे छोटे आहेत. बघा, या 3 अध्यायाचं महत्त्व काय? तर पहिला अध्याय आपल्या भूतकाळासाठी असतो, भूतकाळात झालेल्या गोष्टींसाठी असतो. दुसरा अध्याय वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय भविष्यकाळासाठी असतो. म्हणजेच येत्या भविष्यकाळात आपल्याकडनं कोणत्याही चुका होऊ नयेत, आपलं भविष्य उज्ज्वल घडावं, आपल्याकडनं वाईट कर्म घडू नयेत, आपल्याकडं स्वामींची सेवा घडावी, सत्कर्म घडावेत, यासाठी आपल्याला रोज नित्यसेवेमध्ये 3 अध्याय कर्मशः पठण करायचे आहेत. असं या पवित्र अमृतासमान श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या पठणाचं महत्त्व आहे. म्हणून आपल्याला नित्यसेवेमध्ये हे 3 अध्याय आवर्जून पठण करायचे आहेत. आता ज्यांची इच्छा आहे की आपण स्वामींचे सेवेकरी व्हावं, नवीन सेवेकरी आहेत, त्यांनी नित्यसेवा कशी करावी एकदम सोप्या पद्धतीनं सांगते. बघा, सुरुवातीला समजायला वेळ लागेल, मग काय करायचं, रोजची देवपूजा करून झाली की आपण देवघरात स्वामी महाराजांचा छोटासा फोटो तर तुम्हाला आणायचाच आहे. नवीन फोटो आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने पुसा, गुलाबजळाने पुसून चंदन अष्टगंध लावा, धूप दीप ओवाळा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. दोन्ही ग्रंथ आणल्यानंतर त्यांची पूजा, हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहा आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. ठीक आहे. रोजची देवपूजा झाल्यानंतर सर्वप्रथम नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पोथीतील श्री स्वामी स्तवन तुम्हाला पठण करायचे आहे. श्री स्वामी स्तवन म्हणजे स्वामींची स्तुती केलेली आहे, ते पठण करा. नंतर 1 वेळ तारक मंत्र म्हणा. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 अध्याय पठण करा आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि नंतर आरती. नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पोथीमध्ये सकाळ संध्याकाळची आरती दिलेली आहे. अगदी छोटीशी आरती आहे. सुरुवातीला गणपती महाराजांची आरती म्हणा, नंतर स्वामींची आरती म्हणा आणि कापूर आरती. नंतर स्वामींना प्रार्थना करा, हे स्वामी माऊली, मला तुमच्या सेवेत घ्या, माझ्या कुटुंबाचं सदैव रक्षण करा. अशी सेवा तुम्ही 5 ते 6 महिने करा. नंतर तुम्हाला हळूहळू या सेवेची गोडी निर्माण होईल, तुम्हाला आवड निर्माण होईल. मग दररोज काय करायचं? श्री स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय दररोज पठण करायचे. 2 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि 3 वेळेस तारक मंत्र म्हणायचा. ठीक आहे. अशी सेवा तुम्ही 1 वर्ष करा. नंतर खूप जास्त प्रमाणात सेवेबद्दल गोडी निर्माण होईल. मग आपण सुरुवातीला दिलेल्या सेवेप्रमाणे सेवा करायची. मनात कुठलीही भीती ठेवायची नाही. कुणी म्हटलं, बापरे, खूप नियम आहेत स्वामींची सेवा आपण केली तर, असं काही नाही. तारक मंत्रात स्वामींनी सांगितले आहे, उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा.
अशक्यही शक्य करतील स्वामी. माझ्या ताईंनो आणि दादांनो, या सेवेने आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. फक्त स्वामींची सेवा करताना स्वामींवर दृढ विश्वास, भक्ती आणि प्रेम ठेवा, तरच ती सेवा फलित होते, हे लक्षात घ्या. एकदा आपण स्वामींचे भक्त झालो, स्वामींच्या सेवेत रुजू झालो, की खूप प्रेम स्वामींबद्दल आपल्या मनात निर्माण होतं. नेहमी मनात, ध्यानात, प्रत्येक श्वासात, अगदी रात्री झोपेत 3 वाजता 2 वाजता जरी जाग आला तरीही स्वामींचं नाव मुखात येतं. माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि मग बघा, स्वामी आपल्या जीवनातील दुःख, अडचणी, संकटे कसे दूर करतात. अगदी वेळ आली ना तर आपलं नशीब देखील स्वामी महाराज बदलतात. शत्रुभय, आजारपण, कोर्ट कचेरी, कर्ज यातून सुटका होऊन नोकरी, व्यवसाय, स्वतःचे घर व्हावे ह्या इच्छा देखील स्वामी महाराज लवकर पूर्ण करतात. फक्त स्वामींची सेवा करताना 100% सेवेत द्या. स्वामींना फक्त तुमची श्रद्धा, भक्ती, विश्वास आणि प्रेम हवं आहे. आता नियम काय, तर नित्यसेवेत फक्त एकच नियम आहे, की ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार केला जाईल त्या दिवशी स्वामींची नित्यसेवा करू नका. तुम्ही मांसाहार खात नसाल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यसेवा करा. नंतर घरातील सदस्यांना स्वयंपाक बनवून द्या. ठीक आहे, तुम्ही जर मांसाहार करत असाल, तुम्ही मांसाहार खात असाल तर त्या दिवशी नित्यसेवा नाही केली तरीही चालेल. बाकी परान्न घेतले तरीही चालेल. ब्रह्मचर्याचे पालन करायचे नाही. उपवास तर अजिबात करायचा नाही. फक्त स्वामींची नित्यसेवा करा. मनापासून स्वामींच्या सेवेत या. स्वामी महाराजांची सेवा करा. आशा करते व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. भेटू पुन्हा. पण स्वामी सेवा तुम्हीही करा आणि इतरांना देखील करायला सांगा. कुणी अडलेलं, नडलेलं असेल, संकटात असेल तर आपली स्वामी माऊली त्यांच्या मदतीला नक्की धावून जाते. स्वामी सेवेत या, टिकून राहा, नवीन सेवेकरी घडवा. भेटू पुन्हा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.